कुणाला एवढा पण जीव लावू नका की त्याला विसरू शकणार नाही, कारण आयुष्य, माणूस आणि दिलेले शब्द हे धोकेबाज असतात। जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो, चुकतो तो फक्त आपला निर्णय। जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात। लोक गरिबासोबत असलेलं जवळचं नातंही सांगायला कमीपणा समजतात, पण श्रीमंतासोबतच लांबचं नातं देखील अभिमानाने सांगतात। आयुष्य प्रवासात हजारो माणसे भेटतात, पण आपल्या अक्षम्य चुकांवर सुद्धा पांघरून घालणाऱ्या आई वडिलांची सर जगातल्या कोणत्याच नात्याला नाही। आम्ही आसिफाला सर्वत्र शोधलं, पण मंदिरात नाही, कारण आम्हाला वाटत होतं की ती सर्वात पवित्र जागा आहे। कोणाजवळही स्वतःचे दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला, कारण माणसं अशीही आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात। जी व्यक्ती नेहमी तुमच्या सुखाचा विचार करते, अशा व्यक्तीला चुकूनही कधी दुःख देऊ नका। लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात। झुकल्याने नातं अजून घट्ट होत असेल तर हमखास झुका, पण दरवेळी तुम्हालाच झुकावं लागत असेल तर थांबा। रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात, म्हणूनच राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होता आलं पाहिजे, जेणेकरून काही गैरसमज असेलच तर तो दूर होऊ शकेल। आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते। आपल्या आवडत्या व्यक्तीला समोरून बघण्यापेक्षा चोरून लपून बघण्यात जास्त मजा असते। दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच पाहू शकत नाही, त्यासाठी एकट्यालाच उन्हात उभे राहावे लागते। ज्या वेळी तुम्हाला बघतात समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे। तोंडाने माफ करायला सेकंद लागतात, मनाने साफ करायला वर्षानुवर्षे लागतात। तुम्ही एखादं नातं कितीही मन लावून निभावलात तरी दाखवणारा स्वतःची लायकी दाखवतोच। रुबाब हा आपल्या जगण्यात कामात असावा लागतो। नवीन कपडे घालून रुबाब नाही दाखवता येत। कष्ट करण्याची ताकद असेल तर जे आहे त्यात समाधान कधीच पाहू नका। जिथे पैसेवाले कमी पडतील तिथे तुमची गरज भासेल असे यशस्वी बना। प्रॉब्लेम हे येतच राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे। यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल। काही शिकायचं तर जे कधी हार मानत नाही त्यांच्या कथा वाचा। चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी। कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचार करायचा आणि नशिबाच्या गोष्टी बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या। स्वतःला कधी कमी समजायचं नाही, आपल्याला आवडतं ना तेच करत राहायचं। शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण तेच खरे आयुष्याचे गेम चेंजर असतात। एक वेळ एकटे चालायला शिका, पण कोणाच्या मागे धावणे शिकायचे नाही। घडून गेलेल्या काही गोष्टी अशा असतात की भूतकाळामध्ये जिथे आपण रडलोय ते आता आठवलं की हसायला येतं, आणि जिथे जिथे हसलोय ते आठवलं की आता रडायला येतं। घरच्यांसोबत सामान्य कुटुंबातील असो किंवा इतर नोकरदार व्यक्ती असली की घरच्यांसोबत वेळ घालवायचा असतो, तेव्हा असं वाटतं की कामावरून सुट्टी भेटली पाहिजे। आणि आता वेळ बघा कशी आहे, सर्वांना कामाची आठवण येते, पण त्या व्यक्तीचं काय ज्याला कुटुंबच नाही, ते कसे दिवस काढत असतात।